नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की आता प्रियाचं सर्व सत्य सायलीच्या समोर आलेलं असतं. आता हे सगळं ऐकून पूर्णाजीच्या मात्र डोळ्यात पाणी आलेलं असतं. तेव्हा सायली सर्वांच्या समोर प्रियाच्या खाणकण कानाखाली लावून देते आणि तिला म्हणते, बास, तुझ्या आता पापाचा घडा भरलेला आहे प्रिया. असं म्हणून पूर्णाजीच्या समोर सायली आता बोलत असते. प्रियाला सायली म्हणत असताना बोलते की तुझ्यामुळे ह्या घरातल्या सर्वांच्या डोळ्यात जे जे एक थेंब थेंब पाणी आलंय ना, अश्रू, ते सगळं बघ, मी त्याचा सगळ्याचा बदला घेणार आहे. असं म्हणून सायली आता प्रियाला थोबाडीत वडत तिचा हात धरून घराबाहेर तिला ओढत आणत असते. घराच्या बाहेर गेटच्या समोर ती तिला फेकून देते आणि त्यानंतर तिथं पोलीस असतात. त्या पोलिसांच्या पायावरती प्रिया पडलेली असते. तेव्हा सायली प्रियाला हेही बोलते की तू खरी तन्वी नाही आहेस आणि हे सत्य मी सर्वांसमोर आणणार आहे आणि त्याबद्दलचे सगळे पुरावे माझ्या हातात आलेले आहेत प्रिया. आता हे ऐकल्यानंतर खरंच प्रियाला भीती वाटू लागते, कारण प्रियाच्या पापाचा घडा फायनली भरलेला आहे. सर्व सुभेदार किल्लेदार या दोघांनाही प्रियाने आतापर्यंत इतका त्रास दिलेला आहे की त्यामुळे कोणालाच प्रियाची बाजू घ्यायची सुद्धा इच्छा नाहीये. इवन प्रियाचा नवरा असलेला अश्विन सुद्धा तिची बाजू घेण्यासाठी उभा नाहीये. रविराज, त्यानंतर प्रतिमा, या सर्वांना देखील वाईट वाटतंय की आत्ता सध्या त्यांनी इतक्या दिवस प्रियाला त्यांची मुलगी मानण्यात आली होते, पण खरं तर प्रिया त्या विश्वासाच्या लायकीचीच नाहीये. आता सायलीने तर प्रिया ही खरी तन्वी नाहीये हे सत्य सर्वांना सांगितले, पण त्याविरुद्धचा नक्की कुठला पुरावा सायलीच्या हातात आहे जो सायली प्रियाला दाखवत आहे हे मात्र आपल्याला पुढील भागामध्येच बघायला मिळणार आहे. आता सायलीने तर प्रियाला पोलिसांच्या हवाली केलेलं आपल्याला बघायला मिळतं. नक्की मालिकेत पुढं काय होणार हे पाहण्यासाठी बघायला विसरू नका. ठरलं तर मग आणि आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.